नमस्कार मित्रांनो. सो मी आले आहे तुमच्यासाठी घेऊन एक नवीन व्लॉग. आणि या व्लॉग मध्ये मी अनिल साठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे, जे की त्याच्यासाठी आहे सरप्राईज. आजचा हा व्लॉग मी एकटी शूट करते कारण अनिल अजून झोपलाय. तो असला ना की मला हे सगळे छोटे छोटे जे गोष्टी असतात, कॅमेरा सेटअप करणं, ट्रायपॉड लावणं, हे सगळ्या गोष्टींमध्ये तो मला खूप हेल्प करतो. कारण त्याला या गोष्टींची सवय आहे. तो शोजला वगैरे जात असतो, तिथे तिचे शूटिंग्स आणि हे सगळं सुरू असतं. मला एवढी सवय नाही अजून. मला थोडं फोटोज वगैरे काढण्यामध्ये मला कळतं, पण व्हिडिओजची एवढी आयडिया नाही आहे. आणि बेसिकली तो माझा कॅमेरामॅन असं तुम्ही म्हणू शकता. तर मी आज हे डिसाईड केलंय की हे सगळं सेटअप करून ॲज अन कॅमेरा लावणं, ट्रायपॉड लावणं, त्यात मी दिसते का तेवढं बऱ्याच वेळा माझं डोकं गायब होतं. सो हे सगळं सेटअप करून मी ह्या व्लॉगची सुरुवात करणार. आजकाल मला झोपायला उशीर होतोय कारण मी व्लॉगिंग सोबत एडिटिंग पण करते आणि हे माझ्यासाठी नवीन आहे. मी करता करता ते शिकतेय की कसं कुठे कट करायचंय, काय करायचंय, इफेक्ट्स वगैरे सगळं छोट्या छोट्या गोष्टी. खूप लोकांसाठी हे इझी असू शकतं, पण माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट जाते की स्टार्टिंग आहे आणि मला थोडं मजा पण येते हे करायला, पण थोडं डिफिकल्ट जाते. बट एनिवे, आज व्लॉग बनवण्याचं असं काही प्लॅन नव्हतं, पण मी काहीतरी स्पेशल बनवतेय. सो विचार केला की मी हे तुम्हाला पण दाखवू शकते व्लॉगमध्ये की मी काय बनवते. अनिल खूप दिवसापासून मला मागे लागला होता की मला हे खायचंय आणि मी म्हटलं हो करेल, पण आता लवकरच श्रावण पण येतोय, सो त्याच्या आधी हे मला बनवायला लागेल. अनिल झोपलाय, मी दाखवते तुम्हाला एक सेकंड. तयारी करते आणि भेटते तुम्हाला किचन मध्ये. हॅलो, मी आली परत आता तयारी करून सगळी. तुम्हाला सांगते माझा गॅस संपला, तर आपण आज इंडक्शनवर बनवणार आहे. सो कोथिंबीर आहे, कांदा कट केलेला आहे, नंतर आता ही मी फ्रेश जिंजर गार्लिक पेस्ट बनवली कारण माझी पेस्ट संपली होती आणि त्यात थोडं कोथिंबीर टाकलंय, कोथिंबीरीच्या काड्या टाकल्यात. ही आहे टोमॅटो, हे आहे दही आणि हे खडे मसाले. हे माझ्या गार्डन मधले तमालपत्र फ्रेश. मी माझं गार्डन पण दाखवेल तुम्हाला एक दिवस. हा खडा मसाले आहेत, हे आपले नॉर्मलवाले मसाले. याच्यामध्ये आहे लाल तिखट, माझ्याकडे काश्मीरी लाल तिखट आहे तर एवढं तिखट नाही येते. चिकन मसाला, कोरिएंडर पावडर आणि हळद खाली गेली आहे. आणि हे किमा मी धुवून ठेवले. आणि हा गरम मसाला आणि मीठ. गरम मसाला मी वरतून टाकेल, ते दाखवेल तुम्हाला, म्हणून मी ह्यात ऍड नाही केलंय. सो मी आता कॅमेरा सेट करते आणि तुम्हाला दाखवते. तर आता आपण सुरू करू. मी पहिले हे सुरू करते. याचा थोडा आवाज येईल, प्लीज बेअर विथ मी, कारण आता ऑप्शन नाही आहे दुसरं काही. की माझ्या आईने इंडक्शन मला घ्यायला लावलेलं असं इमर्जन्सीसाठी आणि ते मला खूप कामात पडतं. हे आपण लावलं आहे गरम करायला पॅन, त्यामुळे मी तूप टाकते. तूप यासाठी ना त्याचा एक मस्त फ्रॅग्रन्स, असं मस्त सुगंध येतो जेवणाला. आणि आम्ही खूप दिवसांपासून बंद केलंय तेल वापरणं. तेल वापरणं तसं चांगलं पण नसतं, कॅलरीज पण खूप जास्त असतात. आणि मला तूप आवडतं, त्यामुळे दोघांना पण, अनिलला पण आणि मला पण तुपाचा जो स्वाद येतो, एक सुगंध येतो जेवणात, तो खूप आवडतो. गरम झालं ना की मी हे सगळे खडे मसाले जे आहेत थोडे थोडे घेतलेत. याच्यामध्ये हे तुम्हाला दाखवलंच. आणि हे बघा दिसतंय सगळे, हे बघा सगळे घेतले आणि मी आता या गरम तुपामध्ये याला टाकेल. थोडं तडतडू द्यायचं. तडतडल्यावर आपण जिंजर गार्लिक पेस्ट याच्यामध्ये टाकू. ह्यात आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकू, तुम्हाला दिसत असेल आय गेस. थोडा याचा कच्चापणा गेला की आपण याच्यात कांदा टाकू. थोडं मस्त वास येतो. मला आत्ताच भूक लागली आहे, त्यामुळे ते अनिल कधी उठेल. सो आमच्या घरामध्ये ना नॉनव्हेज माझे काका बनवतात आणि ते एवढं सुंदर बनवतात ना. मी जेव्हा पण मलकापूरला म्हणजे माझ्या गावाला जाईल तेव्हा तुम्हाला त्यांची रेसिपी दाखवायला एक तरी.
ते इतकं सुंदर बनवतात ना, वेड होईल माणूस. आम्ही लहान होतो ना तेव्हा माझा भाऊ आणि मी ऑलमोस्ट सोबत एजचे होतो, छोटे छोटे सगळं. सो आम्ही आमच्या पॅन्टचे बटणं काढून बसायचो खायला. हे आम्हाला समजायचं पण नाही की आमचं पोट भरलंय, तरी आम्ही खातोय एवढं खायचो आम्ही. आत्ताही जेव्हा मी माझ्या माहेरी जाते तेव्हा एक ना एक दिवस ते बोलवतातच, प्लॅन करतातच, आमचं पार्टी फिक्स असते. आणि ते खूप सुंदर बनवतात सगळं. सगळ्यांना गेल्या असा वास येतो, हां आज नॉनव्हेज आहे, छान. आमची घरी आहे ना ती काइंड ऑफ जॉईंट फॅमिली आहे तिकडे. म्हणजे सगळे कुळधर्म, कुळाचार किंवा अशा पार्टीज आम्ही सगळे एकत्र करतो. तो पार्टी म्हटलं तर आमचं पहिले नॉनव्हेज पार्टी असते, जे माझे काका स्पेशली बनवतात. आणि तो जे मसाला करतात ना ते व्हेज लोकांसाठी पण ठेवतात. मग त्यात शेवभाजी म्हणा किंवा त्यांना जे आवडत असेल तो वेगळा मसाला काढून त्यामध्ये ते बनवतात व्हेज. मी कांदा टाकते काहीच, तुम्हाला घेऊन जाईल आणि तुम्हाला सगळं दाखवेल तिकडचं. कांदा होतोय तोपर्यंत मी तुम्हाला स्टोरी सांगते माझ्या गावाकडची, मलकापूरची. सो माझे काका जे आहे त्यांनी स्वतःची काहीतरी एक रेसिपी इन्व्हेंट केलेली आहे, विदर्भ स्टाईल स्पेशल अशी खूप. आणि ती इतकी सुंदर आहे ना, म्हणजे नॉनव्हेज तुम्ही काही म्हणा, चिकन म्हणा, मटन म्हणा, ते आपण जेव्हा खातो ते तोंडात मेल्ट होतं, तर बोलता बोलता पण तोंडात पाणी येतं. सो माझे काका जे आहेत त्यांना मी डॅडी म्हणतो आणि काकांची बायको जी आहे त्यांना आम्ही मा म्हणतो. सो ते स्वतःच एकटे सकाळी सगळी तयारी करतात ना, खूप वेळ लागतो, 4-5 तास त्यांचे असेच हे बनवण्यातच जातात. आणि ते खूप सुंदर बनवतात लहानपणापासून. आम्ही सगळे जेव्हा कझिन्स तिकडे जातो, कारण की आता सगळे मोठे झाले, आता सगळे बाहेर आहेत, काही बाहेर आहेत, काही पुण्यातच आहेत. सो जेव्हा आम्ही सगळे भेटतो तेव्हा इतकी मजा येते. व्हेजवाल्यांचं सगळं वेगळं सेटअप असतं, नॉनव्हेजवाल्यांचं वेगळं असतं. आणि अनिलला पण तिकडे खूप आवडतं. अनिलला एवढं तिखट वगैरे खायची सवय नव्हती, पण जेव्हापासून तो मलकापूरला वगैरे त्याने ते खाल्लंय त्याला एवढं आवडतं ना ते. तो डॅडी जेव्हा पण आम्ही जातो तेव्हा बोलवतातच की नाही आज आपण कधी प्लॅन करायचा, मुलांना सांगा कधी तुम्हाला वेळ आहे त्या दिवशी आपण प्लॅन करू. सो असं ते आम्ही प्लॅन करून मस्त एक पार्टी करतो. कराओके असतं आणि असं गाणे म्हणणं, गप्पा मारणं, लहानपणीच्या आमच्या गोष्टी ते सांगत असतात. आणि आता तर तिथे एक छोटं बाळपण आहे माझ्या दादाचं, तिचं नाव आहे अनादी. आणि तिच्यासोबत पण खूप मजा येते आम्हाला तिकडे खेळता खेळता. म्हणजे आम्ही लहानपणी ना जेव्हा माझ्या आत्या वगैरे सगळे पुण्यातच राहायचे, ते यायचे समोर, जेव्हा पण यायचे ना तेव्हा आम्ही शेतात जाऊन वगैरे पार्टी करायचो. आणि आम्ही तिकडे डान्स वगैरे असं, ते पार्टी नसून एक असं मोठा प्रोग्राम असायचा. 2 गाड्यांमध्ये सगळे लोक भरून आम्ही गाद्या वगैरे पासून सगळं आमच्या शेतात घेऊन जायचो. आणि रात्री ते डान्स वगैरे असं सगळं प्रोग्राम असायचा. लहानपणी डान्स करायचो आम्ही काय काय वेगवेगळं. आणि मला एवढं डान्स जमायचं नाही ना, तर मी तेव्हा कोणतं तरी गाणं होतं ते देवदास मूवी मधलं, तर त्यातला मी तो बेवडा जो हा होता ना शाहरुख खान, ते मी बनली होती. आणि मी असं मस्त मान वगैरे हलवायची मध्ये डान्स. आम्ही खूप मजा करायचो तिकडे. मलकापूर म्हणजे अशी एक जागा आहे ना, तिथे उन्हाळा म्हणजे प्रचंड ऊन, पावसाळा म्हणजे प्रचंड पाऊस आणि हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडी असते. सो आम्ही ते शेतामध्ये वगैरे गेल्यावर बॉनफायर वगैरे पण असं करून मस्त मध्ये आजूबाजूला बसून, आधी आमची आजी वगैरे सगळे होते, तर ते सगळे बसून असं ते कौतुकाने आमच्याकडे बघायचे की मुलं काय करतायत. आमचं आजूबाजूला फुल टाइमपास सुरू असायचं. आणि तिथे ना मस्त बोरांची झाडं आहेत, नंतर कैऱ्या वगैरे, लिंबू आणि असं खूप सारी काही काही झाडं असायची. आम्ही ते आणायचो वगैरे. आणि आमचं माहिती का, आमचं गणपती विसर्जन पण आम्ही आमच्या शेतातच करायचो, कारण की त्यात मोठी विहीर आहे. तर सगळी A to Z फॅमिली, ऑलमोस्ट 13-14 लोक आहे आमच्या फॅमिलीमध्ये, म्हणजे होते, आता आजी वगैरे आमची वारली, पण तेवढे सगळे लोक आम्ही जायचो शेतामध्ये, झाडं लावणं वेगवेगळी आणि काय काय मस्ती करणं, असं खूप खूप भारी आमचं लहानपण होतं. माझी आजी, माझी आई, माझी काकू जी सगळ्यात मोठी आहे ते नॉनव्हेज नाही खात, बाकी आम्ही सगळे नॉनव्हेज खातो. बाबांनी पण माझ्या आता सोडलंय, पण आम्ही आग्रह केला तर त्यांना थोडंसं खावं लागतं, कारण की मी आणि अर्पिताची माझी लहान बहीण आहे आणि अनिल हे तिघं पण शौकीन आहे तिकडे मलकापूरला. जेव्हा पण आम्ही असं तिला सुट्टी असेल, आम्हाला सुट्टी असेल, वेळ असेल, जेव्हा मी घरी जातो तेव्हा एक मस्त तिकडे पण पार्टी करतोच छान. तुम्ही तर हे जे मसाले घेतले, चिकन मसाला, लाल तिखट,
कोरिएंडर पावडर आणि हळद हे आता याच्यात टाकते. याला आपण छान भाजून घेऊया याचा सुगंध येईपर्यंत. तर आपला मसाला भाजला आहे. मी आता यात आता टोमॅटो प्युरी टाकते. जेव्हा आपण कुक करते ना माझ्या सासू सासऱ्यांना खूप आवडतं. म्हणजे मी पावभाजी बनवते किंवा सँडविचेस असं वेगवेगळं मी काय काय नवीन नवीन बनवते आणि ते त्यांना खूप आवडतं. अनिलला मी स्टार्टिंगला लग्न झालं शेवभाजी आमच्या इकडची ट्राय केलेली आणि ती बनवलेली आणि माझ्या सासूबाईंनी गरम गरम भाकरी बनवलेल्या त्याला एवढी आवडलेली. तेव्हापासून ती पण माझ्या हातची एक फेमस डिश झालेली आहे. सो जेव्हा मी लग्न झाल्यावरती जेव्हा शेवभाजी बनवली होती ना ती आपल्या विदर्भ स्टाईलची बनवली होती. सो जे जे विदर्भातले त्यांना माहिती असेल आपल्याकडे किती सुंदर अशी आणि चविष्ट अशी बनते. सो ती अनिलला वगैरे इतकी आवडली होती आणि डॅडींना मी काय पण बनवलं तर खूप आवडतं आणि मम्माला पण. आणि डॅडी नेहमी काय करतात माहिती आहे का जेव्हा पण मी काही पण बनवते जसं पिझ्झा झालं किंवा सँडविचेस झालं किंवा काही पण असं बनवलं ना ते मला आधी म्हणतात एकदम 5 स्टार जैसा हुआ है, एकदम 5 स्टार जैसा हुआ है. तर आम्ही मुलाला सांगतो डॅडी 5 स्टार वाला का इतना अच्छा नहीं रहता है, सिर्फ नाम रहता है. तुम्ही से मत बोलो की 5 स्टार जैसा हुआ है, अच्छा हुआ इतना बोलो. तो आता आपलं टोमॅटो पण झालाय. मी आता याच्यात टाकणार चिकन किमा. वास एवढा सुंदर सुटलाय ना सगळे मसाले एकदम प्रॉपर भाजले गेलेत. आता ते टाकल्यावर थोडं त्याला शिजू देऊ आपण. त्याला 2 मिनिटं जरा वाफेवरती शिजू देऊ आणि मग आपण त्यात टाकणार आहे दही. आता मी याला मिक्स करते आणि आता आपण यात दही टाकूया. 4-5 चमचे दही टाकूया आपण. सो आता याला परत वाफ येऊ देऊ आपण मस्त. आणि त्यात आय गेस थोडं पाणी टाकायला लागेल थोड्या वेळात. थोडं वाफ आली की आपल्याला आय गेस हा उठला आहे. आय गेस नाही उठला आहे आणि तो वॉशरूमला गेला. आपल्या तिकडे त्याला थांबून ठेवायचं. तुला जेही पाहिजे ते मी तुला हातात आणून देईन. तू कधी उठलाय? आत्ता उठला? पण मी काहीतरी स्पेशल बनवते. तू येऊ नकोस. येस. माझा फोन तिकडेच असेल हॉलमध्ये. नाही इकडे आहे. एक सेकंड. सरप्राईज स्पेशल. फटके मार. हो माझ्याकडनं होतं माहितीये का. मी कधी कधी खूप कमी टाकते. ऑरेंज खूप जास्त होतं. सो मी आता याच्यात मसाला टाकते. गरम मसाला जो मी वरतून टाकते. मला असं वाटतं थोडं दही अजून टाकायला पाहिजे. दही थोडं कमी झालंय. थोडं अजून दही टाकते. दही कमी झालंय. एकदा याला आता आपण परत उकळी येऊ देऊ. थोडासा त्याला तवंग सुटेल. थोडीशी कसुरी मेथी आणि भरपूर कोथिंबीर. मी तुम्हाला दाखवते आता हे कसं दिसतंय. फुल याला आता उकळी आली आहे. तुपाचा मस्त तवंग आलाय. आता यात आपण कोथिंबीर टाकू. सो जो आपला चिकन खीमा आहे तो झालाय रेडी. आता अनिलला कॉफी दिलाय. त्याची कॉफी होऊ द्या आणि अर्धा तासात मी तुला जेवायला वाढते. तेव्हा त्याला टेस्ट करायला लाव आणि तुम्हाला मी रिॲक्शन देते कशी झाली आहे. आम्ही बघतोय मूवी आणि आता झालंय जेवायचा टाइमला लागले भूक. बघू आता याचं रिॲक्शन कसं येतं दाखवते तुम्हाला. काय बघ वाव बरे वाटतंय.
कसं झालंय? मटन खिमा. मटन नाही, हे चिकन आहे. हो, चिकन खिमा. हा, वाव. आवडलं तुला? कांदा लिंबू काय ते? चुम्मेश्वरी परफॉर्मन्स किया पांडे जी, तो मजा आ गया. कांदा नको नाही ना? Perfect आहे. तर मित्रांनो, भाजी व्यवस्थित तिखट झालेली आहे, तरी ही मिरच्या घेऊन बसली आहे बघा इथं. एक नंबर झाली आहे. आवडलं ना तुला पण? हो, पण मला मिरची लागतेच, मी का? काय नाही करू शकत. पहिलेच बघा हिला हिचकी आली आहे.